मंत्री धनंजय मुंडेंवरती कृषी विभागातील घोटाळ्यांचे गंभीर आरोप करत तब्बल 300 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावाच भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय आणि यासह कृषी विभागातील कृषी सहाय्यक ते उपसंचालक पदापर्यंतच्या बदल्यांसाठी तब्बल 100 कोटी रुपयांची तडजोड झाली आहे। 20,000 रुपयांपासून ते तब्बल 1 कोटी रुपयांपर्यंत ही रक्कम संबंधित कृषी सहाय्यकांपासून ते तंत्र अधिकाऱ्यांकडून घेण्यात आल्याचा दावाच आमदार धसांनी केलाय। तर आमदार धस यांनी या बदल्यांसाठीचं रेट कार्डच प्रेस नोटमधून जाहीर केलंय। कृषी विभागात धनंजय मुंडे यांच्या कालावधीत बदल्या आणि पदोन्नतीचे दर खालीलप्रमाणे होते असं सुरेश धस यांनी पत्रकार परिषदेतून केलं आणि रेट कार्डच त्यांनी वाचवून दाखवलं। तर विविध पदांच्या बदल्यांसाठीचं धसांनी वाचून दाखवलेलं रेट कार्ड आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। तर याआधी पाहूयात की धस नेमकं काय म्हणाले आणि त्यानंतर हे रेट कार्ड पाहूया। जे भारतीय किसान संघ आहे बरं का, ही संलग्न आहे ना RSS, यांचं पत्र फाडलंय ना। मग आता काय करायचं ते तुम्हीच निर्णय घ्या ना, आम्हाला काय करायचं। आणि एका अधिकाऱ्याने मला नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं हे माझ्या समोर पत्र घेऊन फाडलंय, ते बी आकाने फाडलंय। तर तंत्र अधिकारी खतासाठी 1 कोटी तर कृषी अधिकारी खतासाठी 60 लाख, तंत्र अधिकारी बियाण्यांसाठी 25 लाख तर कृषी अधिकारी बियाण्यांसाठी 15 लाख असं रेट कार्ड आहे। कृषी उपसंचालक बियाण्यांसाठी 80 लाख आहे तर तंत्र अधिकारी कीटकनाशकसाठी 50 लाख, कृषी अधिकारी कीटकनाशकांसाठी 30 लाख आहे तर कृषी उपसंचालकासाठी 5 लाख असा रेट आहे। उपविभागीय कृषी अधिकारी होण्यासाठी 7 लाख तर तालुका कृषी अधिकारीसाठी 5 लाख रुपये।